नमस्कार. झी टॉकीजच्या अष्टविनायक यात्रा या विशेष कार्यक्रमात सर्व भाविकांचं मनापासून स्वागत. गेले 4 दिवस आपण अष्टविनायकाची यात्रा करतोय. आजचा 5वा दिवस. खरं तर रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस. पण गेले 4 दिवस केलेली आरती, पूजा आणि आजची उत्सुकता यामुळे झोप कुठे उडून गेली होती. कारण आज आपण दर्शन घेणार आहोत पेशव्यांचं आराध्य दैवत थेऊरच्या श्री चिंतामणीचं. भक्तांची चिंता दूर करणारा हा चिंतामणी. मग उत्सुकता आहे ना? मलाही आहे. चला तर मग. पुणे सोलापूर हायवेवरून थेऊरसाठी फाटा फुटतो. पुण्यापासून जवळपास 30 किलोमीटर अंतरावर थेऊर गाव मुळा आणि मुठा नदींनी वेढलेलं आहे. खरं तर थेऊर हे एक छोटंसं गाव, पण इथे फिरताना आपण एखाद्या पिरियड फिल्मच्या सेटवर फिरतोय की काय असा भास होतो ना. अंतरंगिया रंग कृपेचा अष्टांगे त्या. गणेशोत्सवात अर्थातच उत्साहाची यात्रा दिसते नाही. माझ्याबरोबर चालत असताना तुम्हालाही दिसत असेल इथे नेहमीच्या दुकानातली गर्दी, प्रसाद, लहान मुलांपासून ते थेट अगदी आजोबांपर्यंत सगळेच अगदी तितक्याच आनंदात आणि उत्साहात आहेत. आलो थेऊरी थेऊरी, आलो थेऊरी थेऊरी, चिंतामणीच्या मंदिरी. चिंतामनाची हारी तो कृपा दाटली गाभारी. आलो थेऊरी थेऊरी. ब्रह्मदेवाला इथेच लाभली हो कृपा सिद्धी. चिंतामणीच्या प्रसादे सौख्य अनंत अनादी. भव्य रेखीव मंदिर शोभे कळस सुंदर. पूर्वाभिमुख वदन मांडी आसन घालून. आलो थेऊरी थेऊरी. नामतयाचे स्मरता व्याघ्र चिंतेचे वीर. आता आपण पोचलोय मंदिराच्या सभा मंडपात आणि थोड्या क्षणात तुम्हाला आणि मला आपल्या चिंतामणी मोर्याचं दर्शन होणार आहे. पण त्यापूर्वी या सुंदर आणि रेखीव सभा मंडपाची थोडीशी माहिती जाणून घेऊया. श्री चिंतामणी देव उर्फ धरणीधर महाराज यांनी हे मंदिर पहिल्यांदा बांधलं. हे महाराज थोर गणेश भक्त मोरया गोसावींचे वंशज होते. त्यावेळेस त्यांनी 40,000 रुपये खर्च करून हे मंदिर बांधले. 40,000 रुपये. असो. त्यानंतर तब्बल 100 वर्षानंतर श्रीमंत माधवराव पेशवे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यांनी या मंदिराचा सभामंडप पहिल्यांदा बांधला. श्रीमंत पेशव्यांनंतर मराठी सैन्याचे सरसेनापती हरिपंत फडके यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि या मंदिराला आणखीन भव्य बनवलं. सुप्रसिद्ध कादंबरीकार स्वामी या कादंबरीचे लेखक श्री रणजित देसाई आणि प्रकाशक
ह्या घंटेलाही एक ऐतिहासिक महत्त्व आहे. चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांविरुद्ध लढाई जिंकून त्यावेळेस वसईच्या किल्ल्यातून ही घंटा इथे आणून बांधली. ही घंटा म्हणजे चिमाजी अप्पांच्या पराक्रमाची साक्ष आहे. आणि हो, इथे येणारा प्रत्येक भाविक ही घंटा वाजवल्याशिवाय आत नाही जात. वाजवूया परत. आता आपण गप्पा मारणार आहोत या मंदिराचे मुख्य पुजारी श्री गिरीश आगलावे यांच्यासोबत. नमस्कार. नमस्कार. तुम्ही किती वर्ष या मंदिरात सेवा करताय? आम्ही वंश परंपरागत पुजारी आहोत इथले. तरी साधारण 400-450 वर्ष होऊन गेली आम्हाला इथली. आणि बरेचसे भाविक इथे नवस फेडायला येतात आणि प्रचंड गर्दीने येतात. साधारणतः त्या भाविकांची काय मनस्थिती असते? म्हणजे तुम्ही त्यांना बघता की ज्या श्रद्धेने ते येतात. बरोबर. काय वाटतं तुम्हाला? म्हणजे हा चिंतामणी हा चिंता हरण करणारा आहे. चिंता सगळ्या भाविकांच्या दूर करणारा आहे. मनी जे मागाल आपण ते देणारा हा चिंतामणी. त्यामुळं भाविक फार मोठ्या संख्येने हा नवसाला पावणारा गणपती असल्यामुळे, चिंता हरण करणारा असल्यामुळे पुष्कळ भाविक इथे श्रद्धेने नेहमी येत असतात. कायम नेहमी नित्य नियमाने येणारी लोकसुद्धा भरपूर आहेत इथे. या गणपती बाप्पाची आणि या मंदिराची महती थोडक्यात सांगू शकाल? महती सांगायची झाली तर ऐतिहासिक महत्त्व म्हणजे श्रीमंत माधवराव पेशवे हे निस्सीम ह्या गणेशाचे भक्त होते चिंतामणीचे. ते नियमित चिंतामणीस येत असत. पण ज्या वेळेला त्यांना आजारी पडले ते, त्यानंतर त्यांना वैद्यांनी सांगितलं होतं की कोरड्या हवेमध्ये जाऊन राहा तुम्ही, म्हणून ते विश्रांतीसाठी त्यांनी हे ठिकाण निवडलं होतं गणेशाचं. म्हणून निधनासमयी ते इथे विश्रांतीसाठी आलेले होते. त्यांचं निधनही इथंच सभामंडपामध्ये बाहेर झालेलं आहे. त्याचं पाठीमागच्या बाजूला स्मारक आहे. रमाबाई सती जे गेले ते ठिकाणसुद्धा इथेच आहे. मुळामोठी तिरी आहे थेऊर या ठिकाणी, याच परिसरात. आता थोडासा माझ्या संबंधीचा प्रश्न की ऑफकोर्स आपण खूप प्रसिद्ध गणपती आहे, त्यामुळे अनेक मान्यवर इथे येऊन जातात, राजकारणी येतात, बरेचसे कलाकार येतात. तर एक कलाकारांशी या गणपतीचं काय नातं आहे? कोणकोणते कलाकार इथे येऊन गेले? पुष्कळ आहेत. कलाकारांमध्ये राज कपूर हे सुद्धा स्वतः फार गणेश भक्त होते. इथे लोणीमध्ये त्यांचा स्टुडिओ वगैरे होता, अजूनही आहे. तर ते राज कपूर हे कायम दर्शनासाठी येत होते इथे आणि अर्धा तास एक तास देवासमोर बसून भक्ती करत होते देवाची. आता आपण मुख्य मंदिराच्या परिसरात आलो आहोत. ह्या परिसरात मुख्य मंदिराऐवजी आणखीन 3 मंदिर आहेत. त्यातीलच एक म्हणजेच हे महादेवाचं मंदिर. गुरुजी, ह्या मंदिराबद्दल थोडीशी माहिती. मंदिर म्हणजे हे शिंगणदेव राजा होऊन गेला त्या राजाची ही समाधी आहे. बरं. आणि मग हे महादेवाचं मंदिर जेव्हा समाधी बांधली तेव्हापासूनच आहे का मग नंतर? तेव्हापासून शतकापासून त्याच्या इतिहासात नोंद येतात. आणि इतर जी 2 मंदिरं आहेत ती कोणी बांधली? ती या मंदिर परिसरावर त्यावेळेस बांधलेले. पाठीमागे लक्ष्मी विष्णू मंदिर आहे ते घाशीराम कोतवालांनी बांधलेले. बरं. आणि मारुतीचं मंदिर आहे, दक्षिणाभिमुखी मारुती आहे इथं, तोही पुरातन आहे. आमच्या वाचनात असं आलंय की थेऊरचा जो चिंतामणी गणपती आहे तर ते मातृस्थान आणि पितृस्थान आहे, तर त्याबद्दल थोडंसं. अष्टविनायकातील ही जी 2 स्थानं आहेत, मोरगावचा मयुरेश्वर आणि थेऊरचा चिंतामणी, याच्याबद्दल सांगायचं झालं तर मोरगाव मयुरेश्वर हे पितृस्थानी आहे आणि थेऊर हे मातृस्थानी आहे. ह्या 2 ठिकाणची जर दर्शनं घेतली आपण, दर्शन झालं तर काशीचं पुण्य मिळतं, एवढं इथलं महत्त्व आहे. मला सर्व प्रेक्षकांना सांगावंसं वाटतंय की काशीचं पुण्य हे आपल्या महाराष्ट्रातच वसलेलं आहे. त्यामुळे तुम्ही एक अष्टविनायक यात्रा करा, तुम्हाला काशीचं पुण्य लाभेल. थेऊरच्या चिंतामणीच्या दर्शनाला इथे भाविकांची रांग लागली. आपण त्या भाविकांना विचारूया त्यांचे काय अनुभव आहेत. ताई, तुम्ही कुठल्या? आळंदी भातोबाची. तुम्ही आळंदीहून आलात? हां. आणि मग काय वाटतंय आता? तुम्ही थोड्याच वेळात जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेणार, तर काय खूप छान वाटतंय. म्हणजे तुम्ही नवस केला होता का बाप्पा? नाही, अशीच. म्हणजे हे बाप्पाचं आहे की बाप्पाकडे काही मागावं नाही लागत, आपण मनात फक्त काहीतरी करतो आणि बाप्पा पूर्ण करतो, हो की नाही? आपल्या बाप्पांच्या रसिकांना कुठल्याही देशाची किंवा कुठल्याही राज्याची सीमा अडवू शकत नाही. मी अशासाठी बोलते कारण का मी इथे ज्या ग्रुपसोबत उभी आहे तो ग्रुप MP वरून आलाय, मध्य प्रदेशवरून आलाय. आपण त्यांच्याशी जरा गप्पा मारूया. हम पश्चिमी मध्य प्रदेश से आए हैं, रतलाम से, और धार्मिक यात्रा पे आए हैं अष्टविनायक गणपति जी के दर्शन करने के लिए. उसी कड़ी में आज यहाँ आए हम चिंतामण गणेश जी. पहला गणपति नहीं, तीसरे हैं और करीबन 14 सदस्य हम लोग, 13-14 सदस्य लोग हैं. हम तो इनका नाम लेकर अपने आप को धन्य मानते हैं
और इनके दर्शन करने आ जाते हैं, समझते हैं कि पूरे जीवन का सारा सार हमको मिल गया है। और जैसा कि इनका नाम है चिंतामण गणेश, हमारी तो सब सारी चिंताएं दूर चिंता हो इनके पास है, हमारे पास कोई चिंता नहीं है। आए यहाँ चिंता दूर करने के लिए। एकदा गणपती बाप्पाच्या नावाचा गजर होऊन जाऊ दे. गणपती बाप्पा मोरया. आता आपल्या सोबत या मंदिराचे काही सुरक्षा रक्षक आहेत. काका आपलं नाव? AN नामदे, गणेश मोरे, पंकज चव्हाण. गणपती बाप्पा जो आपलं रक्षण करतो आणि त्याची रक्षा तुम्ही करताय, ही जी फिलिंग आहे, ही भावना आहे, काय वाटतं तुम्हाला या भावनेबद्दल? शेवटी आपलं रक्षण करणारा तोच आहे. जरी काय झालं तरी त्याच्या ह्याच्यामध्येच होणार आहे आणि तोच सगळं करणार आहे. पण आज तुम्ही बाप्पाचं रक्षण करताय. हो, बाप्पाचं रक्षण नाही करत, बाप्पांच्या भाविकांचं रक्षण करत आहे. बाबा, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की बाप्पा आपलं सगळ्यांचं रक्षण करतोय, पण इथे जे भाविक येत आहेत त्यांना वाईट प्रवृत्तीपासून दूर राखण्यासाठी आज हे इथे सुरक्षा रक्षक आहेत. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गजर होऊन जाऊ द्या. गणपती बाप्पा गुरुजी, झी टॉकीजने जो अभिषेकाचा संकल्प केला होता त्यासाठी आपल्या काही प्रेक्षकांनी आपल्याला नावं पाठवली आहेत, तर मी तुम्हाला विनंती करते की त्यांच्या नावाचा संकल्प करावा. इथे भाऊ. तीन टाइम पाणी प्यायचं, चौथ्यांदा खाली सोडायचं. द्विराजम्य ओम केशवाय महा, ओम नारायण महा, ओम माधवाय महा, खाली सोडायचं. ओम गोविंदाय महा. हरि ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं कलिदं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यं त्वं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अवक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवारुचारम् अवशिष्यम् अवपश्चात्ताद् अवपुरस्ताद् अवोत्तरात्ताद् अवदक्षिणात्ताद् अवशोर्ध्वात्ताद् अवाधरात्ताद् स्वमां पाहि पाहि समन्ताद् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदं तत्त्वं जायते सर्वं जगदं तत्तशिष्यते सर्वं जगदं तैले मेधसि सर्वं जगदं तै प्रत्येति त्वं भूमिरापो नरो विलोभाः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोषितं त्वं शक्तिप्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायेति त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्तं रुद्रस्तं इन्द्रस्तं योगेश्वरं वायुस्तं सूर्यस्तं चन्द्रमास्तं ब्रह्मभूर्वस्वं गणादिं पुरोच्चार्य वर्णादिं तदनन्तरं स्वारपत्रा अमलेन्दुलशितं तारेण ऊर्ध्वम् एतत्त्वं स्वरूपम् अकाररूपम् अकारो मध्यं रूपम् अनुस्वार शान्तिरूपं बिन्दुरूपम् आदसन्नानं सहितासन्धि सैषाहरि शिव्यागणपति शिवगायत्री जन्मः गणपति देवता ओम गणपते नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशमं कुशायनं वरदं हस्ते विराणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवासं रक्तबन्धनान् रिक्तानं रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानगं गृहं देवं जगत्कारणमक्षरम् आविर्भूतं च षड्जातं प्रकृते पुरुषात्मम् एवं ध्यायते नित्यं स योगिनां वरान्. नमो गणाधिपते नमो गणपते नमः प्रमथपते नमस्ते अस्तुलम्बोदराय एकदन्ताय विघ्नाशिने शिवसुताय श्रीवर्धमूर्ते नमो नमः.